आणि दुःखातही जर आम्हाला सारखं राहायचं असेल तर त्यासाठी आमचं मन स्थिर पाहिजे. आणि मन जर स्थिर असेल तर इंद्रियांकडून योग्य ती कर्म घडली जातील, कारण इंद्रिय आमची मनाच्या अधीन आहेत. बरं का? आमचे हात, पाय, डोळा, कान, नाक, त्वचा, जीभ, इंद्रिय, कर्मेंद्रिय, विषय पंचक कार्य करताना दिसतात, पण ते मनाच्या अधीन आहेत. मन ज्याप्रमाणे त्यांना सांगेल ना त्याप्रमाणे ते वागतात, त्याप्रमाणे ते कार्य करतात. आता आमच्याकडे सुखात आणि दुःखात जर सारखीच स्थिती पाहायला मिळाली पाहिजे असं जर वाटत असेल, आपण पहिले एक म्हण म्हणायचो बघा, गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. बरं का? श्रीमंतीमध्ये ज्याची स्थिती जशी आहे तशीच गरिबीमध्ये असते, आणि गरिबीच्या वेळेला ज्याची जशी स्थिती आहे तशीच श्रीमंतीमध्ये असते. अर्थात सुखातही आणि दुःखातही जो सारख्याच स्थितीमध्ये असतो तो मनुष्य, तो साधक मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात. श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या हाल गावातील आणि हे परडे परिवार, या परडे परिवाराचे दादा आमचे आदरणीय आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक, हरिभक्त परायण वैकुंठवासी नारायण वामन फरडे बाबांना 24 जून 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात आमचे बाळाराम मामा असतील, बळीराम मामा असतील, भगवान मामा असतील, अर्थात बाबांचे भाऊ, त्याचप्रमाणे यशोदा आत्या असतील, सुनंद आत्या अर्थात सुनंद आत्या असतील, भावनाताई, संगीताताई, त्याचप्रमाणे सचिन दादा, वासुदेव दादा आणि प्रवीण दादा, हा संपूर्ण फरडे परिवार, त्याचप्रमाणे या छोट्याशा हाल गावामध्ये कार्य करत असताना बाबांनी आपल्या सर्वांवर केलेलं प्रेम, मी सुरुवातीलाच आमचे मार्गदर्शक म्हटलो, कारण आमच्यासारख्या तरुणांकडे जे धर्माचे विचार, देवाचं कार्य जे पाहायला मिळतंय त्याला कारण म्हणजे जी वरिष्ठ माणसं आहेत. त्यांनी परमार्थ केला, परमार्थ त्या पद्धतीने राहिले, त्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि अशाच प्रकारच्या आपल्या अवतीभोवती असलेल्या परमार्थिक वरिष्ठ माणसांकडे पाहून आमच्याकडे प्रेरणा निर्माण होत असते, स्फूर्ती निर्माण होत असते धर्म कार्य करण्यासाठी. मला माहिती नाही आमच्या नारायण महाराजांनी अर्थात आमच्या बाबांनी किती संपत्ती कमवून ठेवली, किती प्रॉपर्टी कमवून ठेवली, काय धन दौलत त्यांच्याकडे होती मला माहिती नाहीये, नाशिवंत. पण जी शाश्वत धन म्हणतात, जी चिरकाल टिकणारी धन म्हणतात, देहाची माती जरी झाली तरी ती धनाची माती होत नाही, विचारांची माती होत नाही, कर्माची माती होत नाही, कार्याची माती होत नाही, कीर्तीची माती होत नाही. ती कीर्ती मात्र बाबांनी त्यांच्या मरणोत्तर निश्चित ठेवलेली आहे. तिचा आदर्श घेण्यासारखी कीर्ती आहे, आदर्श घेण्यासारखी कीर्ती आहे. बरं का? आता या ठिकाणी घेतलेला श्लोकच असा आहे, यमहीन व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम स्मृतत्वाय कल्पते. जो मनुष्य सुखातही आणि दुःखातही विचलित होत नाही तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. बाबांचं जीवनचरित्र असंच काहीतरी आहे. बरं का? जीवनचरित्र जर बाबांचं पाहायला गेलं तर असंच आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये काही सुखाचे दिवस येत असतात तर काही दुःखाचेही दिवस येत असतात. पण सुखाचे दिवस आले म्हणून ओरडून जाऊ नये आणि दुःखाचे दिवस आले म्हणून चिंताग्रस्त होऊ नये. बरं का? आज या फरडे परिवाराविषयी जर सांगायचं झालं तर एक आदर्शयुक्त परिवार या ठिकाणी आपल्याला कार्य करताना पाहायला मिळतो. मी आदर्शयुक्त याच्यासाठी म्हणतो की काहींकडे श्रीमंती आल्यानंतर पूर्वीचे दिवस विसरले जातात. बरोबर?
एकदा पैसा अडका आला, एकदा काही त्यांचे दिवस बदलले ना, घरादारा व्यवस्थित झाली, सगळे काही गाड्या घोड्या आला की पूर्वीचे दिवस विसरले जातात. पण मग आजही आमचे बहिराम दादा मामा जेव्हा जेव्हा आमच्या जोडीला बसतात, जेव्हा जेव्हा आमचं त्यांचं बोलणं होतंय, त्यावेळेला आजही आमच्या घरी केलेल्या कामाची आठवण ते स्वतः करून देतात आम्हाला, की तुमचं आमचं नातं किंवा तुमचं आमचं संबंध आजच्या काळचं नाहीये, कित्येक काळापासूनचा, कित्येक काळापासूनचा. आता ते जेव्हा होते आमच्याकडे त्यावेळेला मी लहान असेल ना, अगदी लहान जन्मलो होतो, म्हणजे तेव्हा जस्ट जन्मलो होतो, त्यामुळे ते मला माहित नाहीये मामा आमच्याकडे. पण ते स्वतः आज आम्हाला सांगतात, अरे पोरांनो मी तुमच्याकडे असं असं काम केलेलं आहे म्हणून. अर्थात पूर्वीचे दिवस विसरले नाहीत ते. दुसरं, आता मामा खूप आधी होते, पण बाबा बरं का, तुमचे आजोबा, तुमचे वडील आमच्या गावामध्ये ज्या वेळेला असायचे ना, विठ्ठलबाबांच्या जोडीला, म्हणजे तुमच्या बहिणीकडे नाही का, तर त्यावेळेला आमच्या आजोबांच्या जोडीला नेहमी असायचे, आमच्या घरी असायचे. विठ्ठल बाबा पण आमच्याकडे असायचे, बाबाही आमच्याकडे असायचे. तो काळ मात्र मला आठवतो बरं का. आता विषय काय माहितीये का, जी माणसं पूर्वीचे दिवस विसरत नाहीत ना, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस यायला वेळ लागत नाही, चांगले दिवस यायला वेळ लागत नाही बरं का. आता दुसरं काय माहितीये का, चांगले दिवस आल्यानंतरही आपण पूर्वीचे दिवस विसरता कामा नये. म्हणजे आपली पुढची स्थिती आहे ती बदलत नाही कधी बरं का. त्याला सिंहावलोकन म्हणतात. काय म्हणतात त्याला? सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे काय माहितीये का, सिंह पुढे चालत असतो बरं का, सिंह पुढे चालत असतो. पण पुढे चालता चालता त्याला माहितीये, पुढून जर कोणी आलं तरी मी त्याच्यावर हे करू शकतो, त्याच्याशी संघर्ष करू शकतो. पण मग मागून जर कोणी आलं तर, म्हणून मग तो मागे पाहत असतो, मागे वळून पाहत असतो. आणि मग मागे वळून बघितल्यानंतर त्याला कळते मागे काय काय आहे, मागे काय काय होतं, काय काय मी कुठल्या कुठल्या प्रकारे मी रस्ता पार केलेला आहे. तसं आम्ही आमचे दिवस बदलले काय, आम्हाला चांगले दिवस आले काय, तरी आम्ही सिंहावलोकन केलं पाहिजे, मागे वळून बघितलं पाहिजे. आम्ही एकेकाळी कोण होतो, आमची परिस्थिती काय होती, आम्ही कसे होतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतंय माहितीये का, सद्यस्थितीचा जो सुख आहे, जो आनंद आहे, त्याचा आपल्याला आनंद घेता येतो, त्या सुखाचा आनंद घेता येतो. आणि मग त्यामुळे काय होतंय, आम्ही जर तेच दिवस आठवले, तेच दिवस जर आम्ही आठवणीत ठेवले, तर मग पुढचे आम्हाला काळ अतिशय चांगल्या प्रकारचा जातो. त्याला कारण काय, आम्ही पूर्वीचे दिवस विसरलेलो नसतो. आता महत्वाचा विषय असा आहे की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बाबांनी कार्य केलं. ज्या वेळेला चांगले दिवस होते, घर भरलेलं होतं, घरामध्ये सगळ्यांचं सहकार्य होतं, त्यावेळेलाही त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं, त्यावेळेलाही त्यांनी परमार्थिक क्षेत्रामध्ये कार्य केलं. काही माणसं आम्हाला आमच्या जीवनामध्ये अशी पाहायला मिळतात की परमार्थ करत असताना दुःख जर प्राप्त झालं तर त्याचा राग परमार्थावर करतात. राग काढतात म्हणजे काय, मग मी एवढं करतोय तरी माझ्या वाट्यालाच असं का, मी एवढं सगळं काय देवाचं करतोय तरी सुद्धा माझ्या वाट्यालाच दुःख असं का. पण इकडे जर पाहायला गेलं ना, त्यांच्या आयुष्यामध्ये जसं जसं दुःख आलं ना, आता कसं असतं, एक एक माणूस जेव्हा आपला निघून जातोय ना, त्या वेळेला मग आपल्याला खूप नाही का न विसरण्यासारखं दुःख होत असतंय, न विसरण्यासारखं दुःख होत असतंय. बाबांच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या, अशा काही दुःखद घटना घडल्या, जवळची माणसं सोडून गेली, घरातली माणसं सोडून गेली बरं का. जिचा आधार होता ती धर्मपत्नीही सोडून गेली, अर्थात ती धर्मपत्नी ही स्वर्गवासी झाली, तिलाही देवाज्ञा झाली आई साहेबांना. मग परमार्थ कमी व्हायला पाहिजे होता, दुःखामध्ये त्यांनी चिंताग्रस्त व्हायला पाहिजे होतं, कधीतरी त्यांच्या मनामध्ये असा विचार यायला पाहिजे होता, मी एवढा देवदेव करतोय तरी सुद्धा माझ्या वाट्यालाच दुःख का. पण तसं न करता ज्या वेळेला त्यांच्या पदरामध्ये दुःख प्राप्त झालं ना, त्या वेळेला विशेष करून त्यांनी अधिक परमार्थ वाढवला, अधिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं. आणि मी म्हणेन आमच्या ह्या पंचकृषीमध्येच नव्हे तर आपल्या 4 तालुक्यांमधली माणसं आजही बाबांच्या मरणोत्तर बोलतायत की अरे आम्हाला आता त्यांची आठवण येईल कधी, ज्या वेळेला आमच्याकडे हरिनाम सोहळा असेल, ज्या वेळेला आमची दिंडी प्रस्थान होईल, त्यावेळेला विना कोणाच्या कडे द्यायचा, विना कोणी घ्यायचा, यासाठी आम्हाला पहिली आठवण बाबांची झाल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात मरणोत्तर कीर्ती रूपाने वर्णन. देहाची माती झाली, सगळ्यांच्याच देहाची माती होणार आहे, कोणाच्या देहाचा सोनं होतोय नाही तरी, पण देहाची माती जरी झाली ना तरी कीर्ती रूपाने, विचाराच्या रूपाने,
गुणांच्या रूपाने जर तुम्हा आम्हाला राहायचं असेल ना, तर त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण बाबांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. त्यांनी काय केलं, अखंड आणि अखंड आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं. बरं का, ह्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं आध्यात्मिक कार्य असू द्या, पहिलं आवर्जून नाव घेतलं जायचं ते म्हणजे नारायण महाराज परडे. आवर्जून नाव घेतलं जायचं त्यांचं. का, ज्या माणसाकडे जी कलागुण आहेत त्याच कलागुणांचा पण अपेक्षा करतो ना, विचार करतो की नाही. घर बांधायचं असेल, विटकाम करायचं असेल तर गवंड्यालाच बोलवणार आहेत आपण. तिथे सोनार कसा चालेल, तिथे लोहार चालेल का, तिथे कुंभार चालेल का. घर बांधायचं, विटकाम, विटा पाडायला कुंभार चालेल, विटा बनवायला कुंभार चालेल, पण विटकाम जर करायचंय तर गवंडीच पाहिजे ना. लाकूड काम जर करायचं तर सुताराचीच आठवण आम्हाला येणार आहे. तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर आम्हाला ह्या हालगावामध्ये कार्य करायचं आहे तर त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या माणसांचीच आठवण येणार आहे ना. ते विचार ज्यांच्याकडे आहेत त्यांचीच आठवण आम्हाला येणार आहे, त्यांचं स्मरण आम्हाला होणार आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी या हालगावामध्येच नव्हे तर आमच्या पंचकृषीमध्ये कुठेही जरी आध्यात्मिक क्षेत्राचं कार्य असलं, हरिनाम सोहळा असला, तरी प्रत्येक ठिकाणी बाबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. का, बाबांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मग खऱ्या अर्थानं जर आपली पायदिंडी सोहळ्याचा जर विचार केला तर श्री क्षेत्र गोविल इथे श्री क्षेत्र आळंदी पर्यंत सालाबाद प्रमाणे बरं का ती निघणारी पायदिंडी सोहळा, आणि त्या सोहळ्यामध्ये सुद्धा बरं का सतत सतत विणेकरी म्हणून बाबाच असायचे त्या ठिकाणी. आवड होती त्यांना, आवड होती. आणि मी म्हणतोय ती आवड माणसाला असावी. मौली आपल्याला आता सध्या परिस्थितीला असे अनुभव येतोय किंवा अशी परिस्थिती पाहायला मिळते की ही जी माणसं ठराविक विणेकरी आहेत ही जर गेली तर काही गावामध्ये जसा विणा लटकून ठेवायला लागतो ना, बरोबर की बाबा, तसा लटकून ठेवावं लागेल. म्हणून ही माणसं आम्हाला सांभाळायची आहेत, ह्या माणसांचं स्मरण आम्ही ठेवायचं आहे आणि ह्या माणसांचा आम्ही आदर्श घ्यायचा आहे, ह्या माणसांचा आदर्श घ्यायचा आहे. बरं का, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं. श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर मठ ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निघणारी जाणारी दिंडी, त्या दिंडीमध्ये सुद्धा विणेकरी बाबाच असायचे. बरं का, आणि त्यांना फेट्याची खूप आवड होती. बघा माणसाला कसली आवड पाहिजे नाही का, फेट्याची खूप आवड होती त्यांना. बरं का, त्यांना विण्याची खूप आवड होती, त्यांना आध्यात्मिक क्षेत्राच्या विचारांची खूप आवड होती. जिथे कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असेल, हरिपाठ असेल, त्या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित असायचे. खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये जे कार्य करायचं ते कार्य बाबांनी केलं. आणि म्हणून मी म्हणेन चांगला योग साधला, चांगला योग साधला. चालता बोलता मृत्यू आला ना त्यांना, नाही का. त्यांना माहिती आहे, अरे माझी सेवा करणारे भरपूर आहेत, माझे भाऊ आहेत, माझे भाऊजे आहेत, माझे पुतणे आहेत, माझ्या मुली आहेत, माझ्या बहिणी आहेत, भरपूर आहेत माझी सेवा करणारे. पण का कोणावर भार राहावं, का कोणाला त्रास द्यावा. स्वाभिमानाने जगले. अंतिम संस्काराच्या वेळेला, अंतिम दर्शनाच्या वेळेला मला भगवान मामा बोलले बरं का, की एवढा स्वाभिमानी माणूस मी तरी आतापर्यंत बघितला नाही. कधी वाकला नाही, झुकला नाही कोणापुढे, चार पैशासाठी कधी हात पसरले नाही, कोणापुढेच नाहीत. कधीतरी म्हणे आम्हाला वाटलं ना असं की चला आता महाराजांना आमच्या ठिकाणी जायचं, की महाराजांना आमच्या ठिकाणी जायचं, त्यांच्याकडे काही आहेत की नाहीत म्हणून आम्ही काढून त्यांच्या खिशात टाकावे, नाही घेतले कधी. गरज नसताना घेतलेच नाही कधी. देतोय म्हणून घ्यायचे नाहीच कधी. स्वाभिमानाने जगले, स्वाभिमानाने वागले आणि देवाचं नामचिंतन करत करत खऱ्या अर्थाने तुमचा आमचा बोलता चालता निरोप घेतला. बाबांनी बोलता चालता निरोप घेतला. बरं का, 12व्या अध्यायामध्ये गीतेच्या देवाला आवडणाऱ्या भक्तांची यादी भगवंताने स्वतः सांगितली. बरं का, देवाला कोण आवडतोय, देवाला आवडणाऱ्या भक्तांची यादी स्वतः देवाने सांगितलेली आहे. मला कोण आवडतंय त्या ठिकाणी सांगत असताना भगवंत म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पीत मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. मोठी मोठी फळं अर्पण करणारा असं काही सांगितलेलं नाही. सुगंधी अगरबत्ती लावणाराच असं काही सांगितलं नाही. तुपाचा दिवाच लावणारा असं काही सांगितलं नाही. मग काय सांगितलंय देवाने, जो सदा संतुष्ट आहे. आणि हे गुण आमच्या नारायण महाराजांकडे आम्हाला अनुभवायला मिळायचे. बरं का, हे गुण आम्हाला आमच्या नारायण महाराजांकडे अनुभवायला मिळायचे.
ह्या गावामध्ये मला आलेला अनुभव, अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आहेत, अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आहेत, बरं का. बाबांचे जोडीदार आहेत, नारायण बाबांचे, बरं का. काही त्यांचे आदर्श असतील, कोणी त्यांचे मार्गदर्शक असतील, किंवा त्यांनी ज्यांना मार्गदर्शन केलेलं आहे असे पण असतील. पण जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारची विधी असायची करायची, साखरपुडा असू द्या, लग्न समारंभ असू द्या, गणेश पूजन असू द्या, अजून गृहप्रवेश असू द्या, अजून वेगळ्या प्रकारची काही विधी असेल, जर कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी एखादी वस्तू नसेल पूजनासाठी, तर आवर्जून पहिले त्यांचं नाव घेतलं जायचं. अरे ठीक आहे, नाही ना, त्याच्याकडे मिळेल. समजतंय ना. आता साधं सांगतो तुम्हाला, बघा, साधं उदाहरण सांगतो. मी घेतलेला अनुभव ह्याच गावामध्ये. साखरपुडा होता आणि घंटी घंटी करत होतो, पूजेची घंटी, बरं का. पूजेची घंटी पाहिजे म्हणून. पण तेवढ्यात ते समोर होते, त्यांनी फक्त ऐकलं पूजेची घंटी पाहिजे, 2 मिनिटात लगेच घरीच गेले, लगेच घेऊन आले. तेव्हा इतर लोक पाहत बसले. आमच्या घरी वाट्या भरपूर आहेत, चमचे भरपूर आहेत, ताटल्या, ताट, काय टोपशा, आमच्या संसारात कसलीच काही कमी नाहीये. पण पूजेसाठी लागणारी वस्तू मात्र ह्याच माणसाकडे मिळेल. पूजेसाठी लागणारी वस्तू मात्र ह्याच माणसांकडे मिळेल. अशी काही माणसं अजून असतील ना आपल्या गावामध्ये, ह्याच माणसांकडे मिळेल. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे जेव्हा पाहावं ना, तेव्हा ते सदा संतुष्ट पाहायला मिळाले. जे आहे त्याच्यामध्ये ठेविल्यानंतर ते तैसीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. जेव्हा जेव्हा कुठेतरी माझं प्रवचन असायचं, तेव्हा बाबा श्रवणाला असायचे ना. प्रवचन झाल्यानंतर जवळ येऊन पाठीवर हात मारायचे. स्वाभिमान वाटतोय म्हणे आम्हाला, स्वाभिमान वाटतोय. कारण आमच्या घरची परिस्थिती त्यांनी स्वतः डोळ्यामध्ये अनुभवलेली आहे. मग ते काय बोलायचे माहितीये का? बघा त्यांच्या तोंडातले शब्द, की एखाद्या ठिकाणी पाया आधीच निर्माण झालेला आहे ना, त्या ठिकाणी घर बांधणं सोपं आहे. पण पाया नसताना त्या ठिकाणी आपल्याला घर उभारायचं आहे, बरं का. आणि तेही दलदलीच्या जागेवर, कमी काळामध्ये, कमी वेळामध्ये. आणि ह्या विचारांकडे पाहून ते माझ्या पाठीवर हात मारायचे, आशीर्वादाचे थाप द्यायचे. माझे पंजोबा, त्यांना माहिती आहे गोमातांमध्ये, माझे आजोबा कृष्णधारमध्ये, त्यांना म्हणजे ही माणसं पाहिलेली माणसं नाही, बरं का. आणि खऱ्या अर्थानं हे जे विचार आहेत, ही जी कर्म आहेत, हा जो परमार्थ आहे, जे देवकार्य आहे, हे मी पुन्हा सांगतोय की ही जी परमार्थिक आजूबाजूला असलेली जी माणसं आहेत की वयस्कर वरिष्ठ माणसं, यांच्याकडे पाहूनच आमच्यासारखे तरुण कार्य करत असतात. आणि त्यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही, त्यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही, बरं का. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारे त्यांचे दुसरे बंधू बाळाराम मामा, बरं का. तेही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मस्त की आपलं रमून गेलेले आहेत, बरं का. आपल्या एवढ्या एरियामध्ये कुठेही सप्ताह असला ना की विणेकरी म्हणून असतातच. आणि ती आवड पाहिजे, बरं का. साधं काम नाही येते. स्टेजवर कोणी जाईल रे काय, आणि स्टेजवर जाण्यासाठी अनेक उत्सुक असतात. 2 मिनिटं जाणार काय, झलक मारणार काय आणि उतरणार. पण विना घेऊन शांतपणे तिथे नामचिंतन करायचे. मी म्हणेन खऱ्या अर्थानं नामस्मरण जर घडत असेल तर त्या माणसाकडून, त्या साधकाकडून काय. आणि विणेकरी म्हणून त्या ठिकाणी आजही आपले बाळाराम मामा त्या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळतात. मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात. बळीराम मामांचं कार्य सुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय. अतिशय मेहनती माणूस आणि अतिशय मेहनत करून शून्यातून विश्व निर्माण कसं करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण. आज त्यांची मुलं चांगली काम करतायत, चांगल्या प्रकारे समाजामध्ये कार्य करतायत. पण खऱ्या अर्थानं बापाची मेहनत आहे, बरं का. म्हणजे त्यांच्या तोंडातून त्यावेळेला त्यांना आठवतंय. पण कुठे कार्यक्रम नाही, कुठे नात्या गोत्यामध्ये काय असेल पटकन भेट द्यायची यायची. कारण तो धंदावाला म्हटल्यानंतर एवढा अडकून राहतो माणूस, नाही का मामा, की कसली काही त्यांना म्हणजे हेच नाही, बरं का. पण ते सगळं संघर्ष करून त्यांनी तेवढा सगळा काळ बरोबर व्यवस्थित हे करून. आणि विशेष म्हणजे
परिस्थिती सगळ्यांचीच असते, पण दादा कुठल्याही प्रकारची दुर्बुद्धी न सुचता आपण दिवस त्या पद्धतीने काढून आणि मग दिवस परावर्तित करणं ही सगळ्यात मोठी कला आहे. कुठल्याही प्रकारची दुर्बुद्धी न सुचता. नाही तर पैसा कमवायला आज अनेक मार्ग आहेत ना, काय कमी मार्ग आहेत का कलियुगामध्ये? श्रीमंत व्हायचं असेल तर अनेक मार्ग आहेत, पण कुठल्याही प्रकारचा अधर्माचा मार्ग त्यांनी अवलंबला नाही, कुठल्याही प्रकारचा अनितीचा मार्ग त्यांनी अवलंबला नाही. घाम गाळला, कष्ट केलं, मेहनत घेतली. आजही आमचे बळीराम मामा असतील, बाळाराम मामा असतील, भगवान मामा असतील, बरं का, मेहनती माणसं ही कष्ट करणारी आणि कष्ट करून आपला उदरनिर्वाह करणारी माणसं. त्याचप्रमाणे पत्रकार म्हणून कार्य करत असणारे आमचे भगवान मामा, त्यांचंही समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य आहे, अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतायत. विचार चांगले आहेत त्यांचे, आणि तेही जेव्हा जेव्हा आमची भेट होते तेव्हा तेव्हा तेही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्याही मुखातून ऐकायला मिळतंय, स्वाभिमान वाटतोय म्हणे. अशी माणसं आम्हाला समाजामध्ये खूप पाहायला मिळतात की आम्ही चांगली कार्य करावी आणि त्यांच्या मुखातून ऐकावं, स्वाभिमान वाटतो तुमचं. आणि ऐका, जीवनाचं सूत्र आहे ते. काय जीवनाचं सूत्र आहे माहितीये का? संत काय म्हणतात? दुसऱ्याच्या चांगल्या विचारांना चांगलं म्हणण्याची चांगली बुद्धी तुम्हाला उत्पन्न झाली ना की तुमचं आपोआप चांगलं होतंय. त्यासाठी तुम्हाला काही करावं लागत नाही. पण दुसऱ्याच्या चांगल्या विचारांचा द्वेष जर तुम्ही करत असाल, दुसऱ्याच्या चांगल्या विचारांचा जर तिरस्कार तुम्ही करत असाल, तर तुमचं चांगलं होईल म्हणून तुम्ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. आता ह्या मंडळीकडे अतिशय चांगल्या प्रकारचे विचार पाहायला मिळतात, अतिशय चांगल्या प्रकारचं जगणं वागणं त्यांचं समाजामध्ये कार्य आहे, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य आहे. का? चांगल्याला चांगलं म्हणण्याची सद्बुद्धी त्यांच्याकडे आहे, बरं का. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हे परडे परिवार कार्य करते. खऱ्या अर्थाने महाराजांनी त्याप्रमाणे संस्कार केले, ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे त्यांनी दिलेली. मी सुरुवात केली होती, काय संपत्ती कमवली मला माहित नाही, पण ही तुमच्याकडे असलेले चांगले विचार, बाळाराम मामा असतील, बळीराम मामा असतील, भगवान मामा असतील, त्याचप्रमाणे ही मुलं असतील, यांच्या सगळ्यांकडे जे चांगले विचार आपल्याला पाहायला मिळतात ना, ही सगळ्यात मोठी संपत्ती आमच्या नारायण महाराजांनी अर्थात आमच्या बाबांनी यांना कमवून ठेवलेली आहे, यांच्यासाठी ती निर्माण केलेली आहे. आता मला या ठिकाणी सांगायला एक स्वाभिमान वाटतो, खरंच स्वाभिमान वाटतो. एखादा असा परमार्थिक माणूस घरातला निघून गेला ना, आणि विशेष म्हणजे नारायण मामांसारखा इकडनं आला की तिकडे चालला, तिकडनं आला की इकडे चालला, मला तरी वाटतंय घरी कमी आणि बाहेर जास्त. बरं, परमार्थासाठी, बरं का, आध्यात्मिक क्षेत्रासाठी घरी कमी, बरोबर आहे ना, आणि बाहेर जास्त. इथला सप्ताह संपला की तिकडचा हरिनाम सोहळा चालू झाला, तिथला सप्ताह संपला की इकडचा हरिनाम सोहळा चालू झाला. ही दिंडी संपली की लगेच दुसरी दिंडी ती सुरू होते. त्या दिंडीमध्ये जायचं, तिकडे 10-12 दिवस मस्त की नामाचा, भजनाचा, कीर्तनाचा आनंद घ्यायचा. परत ती दिंडी चालू झाली की त्या दिंडीमध्ये जायचं, तिकडे काय 15-20 दिवस मस्त की नामाचा, हरिनामाचा आनंद घ्यायचा. कुठे प्रवचन असेल, कुठे कीर्तन असेल, सोडायचं नाही, जाऊन तिथे बसायचं, श्रवण करायचं, बरं का. आता हे जर एखाद्या तरुण मुलाने बघितलं आत्ताच्या, तर तो काय बोलतो माहितीये का? आमच्या बाबाने जे धंदा केलं ते आम्ही आयुष्यात करणार नाही. तरुण मुलाने जर बघितलं तर, म्हणजे त्या तरुण मुलाने जर विचार केला तर, कारण का घरी कधीच नाही ना, अधिक करून आध्यात्मिक क्षेत्रामध्येच कार्य केलं, अधिक करून आध्यात्मिक क्षेत्राचाच विचार केला, बरं का. पण मला या ठिकाणी आज सांगायला स्वाभिमान वाटतो की मी या ठिकाणी आल्याबरोबर मला सचिननी सांगितलं म्हणे, आता बाबा गेले की नाही, बाबांची परंपरा आम्हाला सुरू ठेवायची आहे. आमचे बाबा आहेतच दुसरे, बाळाराम बाबा, बरं का, पण म्हणे आज मला माळ घालायची आहे. सचिनला अंगाचा शहारा उभा राहतो माझ्या. का माहितीये का? पती गेल्यानंतर पतीची माल पत्नीने घातलेली मी बघितलेली आहे, मुलीने घातलेली बघितलेली आहे, बरं का. पुतण्या आज त्या बाबांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं काहीतरी त्याच्या मनामध्ये आला ना विचार की अरे बाबांची परंपरा आपण सुरू ठेवली पाहिजे, चालू ठेवली पाहिजे. आज आमचे बाळाराम मामा आहेत, तेही कार्य करतायत पुढे. आणि हा सगळ्यात मोठा महत्वाचा देवाचा, देशाचा आणि धर्माचा कार्य करण्याचा विचार एका तरुणामध्ये निर्माण झाला. अजून काय संपत्ती पाहिजे आमच्या नारायण महाराजांनी कमवून ठेवलेली तुम्हाला? अजून कुठले विचार पाहिजेत आमच्या नारायण महाराजांनी कमवून ठेवलेली तुम्हाला, साठवून ठेवलेली तुम्हाला? सांगा ना. जर तरुण असताना जर त्याच्या मनामध्ये आज विचार येतोय की आमच्या काकांच्या, आमच्या बाबांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं आज मला माळ घालायची आहे, आणि हे काही सोपं नाही आहे. नाही, बापाची संपत्ती सांभाळणं सोपं आहे, बरोबर आहे की नाही? तिचा उपभोग घेणं सोपं आहे. लोकांचं ध्यान कुठं असतो माहितीये का? काका जातो कधी, त्याची प्रॉपर्टी मला मिळते कधी, काहींची, बरं का.
फरडे परिवाराचा विचार जर केला तर बघा, असताना सुद्धा बाबांना अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलं, आधार दिला त्यांना, बरं का, त्यांची विचारपूस केली, त्यांची सेवा करण्याचं काम केलं, अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. आणि आजही मरणोत्तर त्यांचे विचार राहावे, त्यांची कर्म, त्यांची कीर्ती राहावी. आणि कोणी उद्या बाजारात गेल्यानंतर, कोणी उद्या कुठल्याही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुठेही गेल्यानंतर विचारलं पाहिजे, कोण रे बाबा तू? सचिन फरडे. महाराजांचा पुतण्या का? महाराजांचा कोण तो? स्वाभिमानात सांगता आला पाहिजे, पुतण्या आहे मी. कारण ती कर्म, ते विचार उद्या त्याच्याकडे पाहायला मिळणार आहेत. आणि हीच संपत्ती आपल्याला कमवून ठेवायची, हीच संपत्ती आपल्याला कमवून ठेवायची. संतुष्ट सततम योगी आत्मा दृढ निश्चय. भगवंत म्हणतात, मयो अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त सविप्रिय. जो भक्त मला मन आणि बुद्धी अर्पण करतो ना, तो भक्त देवाला आवडतोय. आणि खऱ्या अर्थानं आमच्या नारायण महाराजांनी आपलं मनही, बुद्धीही, एवढंच नाही तर मी म्हणेन देह देवाच्या चरणी अर्पण केला होता. कारण त्यांनी विचार केला होता की देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. आणि त्या परमेश्वराला जे हवं आहे ना, ते आपण केलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलो की एक आदर्शयुक्त जीवन बाबा जगले, एक आदर्शयुक्त जीवन जगले, बरं का. कारण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष करून विचार केला. मनामध्ये, बुद्धीमध्ये, देहामध्ये फक्त आणि फक्त देवाचा विचार केला. देवाचं कार्य कशा प्रकारे घडेल, देव कार्य कशा प्रकारे घडेल, धर्म कार्य कशा प्रकारे घडेल, याचाच विचार केला. अतिशय चांगल्या प्रकारे भगवंताचं नामचिंतन केलं. भगवंताचं नामस्मरण करता करता, बोलता चालता त्यांनी आपला तुमचा आमचा निरोप घेतला. वयाच्या 80व्या वर्षी, बरं का, बाबांचं निधन झालं. 80व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. जाणं तर प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे. जन्म आपला झालेला आहे. जन्म कसा झाला, कुठे झाला, कधी झाला, आणि जन्माचा सोहळा आमचा कसा झाला हेही आम्हाला माहिती नाही, बरं का. आमच्या जन्माच्या वेळेला पेढे वाटले, बर्फी वाटली की गुळ देऊन भागवलं तेही आम्हाला माहिती नाही. कारण जन्माचा सोहळा आमच्या हातात नव्हताच आणि नाहीच आहे ना. पण मृत्यूचा सोहळा मात्र आमच्या हातात आहे, बरं का. मृत्यूचा सोहळा आमच्या हातात आहे. आता तो मृत्यूचा सोहळा म्हणजे काय? तुमच्या मृत्यूच्या वेळी, मैताच्या वेळी भरपूर शिपाशे माणसं असणं म्हणजे सोहळा का? अख्ख्या गावाला लोबाडणाऱ्या माणसाच्या पण मैतावर तेवढे असतात कदाचित. जर एखाद्या क्षेत्रामध्ये मोठा असेल तर, कलियुगामध्ये एखाद्या क्षेत्रात मोठा व्हायचं असेल तर सोपं आहे ना ते, बरोबर. त्यासाठी तुम्ही काय चांगलीच काम करायला पाहिजे असं नाही. आज असे कितीतरी मोठे आहेत, कलीच्या दृष्टीने बघितलं तर मोठे आहेत, अध्यात्माच्या दृष्टीने खूप छोटे आहेत. खूप छोटे आहेत नाही, त्यांचं काहीच अस्तित्व नाही. कोण? हजारो रुपयाची, म्हणजे त्यांच्याकडे किती संपत्ती आहे हे त्यांना माहिती नसताना जर कित्येक हजार करोड रुपयाचा घोटाळा जर एखादा करत असेल तर तो श्रीमंत का गरीब बरं? तो मोठा का बारीक बरं? आमच्या दृष्टीने त्यांचं काहीच अस्तित्व नाही. तुमच्या दृष्टीने मोठा असेल, कलीच्या दृष्टीने मोठा असेल तो, पण आध्यात्मिक दृष्टीने काहीच नाही आहे, काहीच नाही. आणि मग या कलियुगामध्ये तसं माणसांच्या पण मैतावर जर गेला ना माणूस, नाही का, असतात ना अनेक हजारो माणसं असतात त्यांच्या मैतावर. काय काय भाषण वगैरे पण भरपूर होतात, कोटी कोटी, नाही. त्याला सोहळा म्हणत नाही, त्याला सोहळा म्हणत नाही. आम्हाला मृत्यूचा सोहळा जर करायचा आहे ना, तर जिवंत असताना तो करता आला पाहिजे. जिवंत असताना तो करता आला पाहिजे, बरं का. जिवंत असताना ज्याने मृत्यूला जिंकलं, घाबरलं नाही, बरं का. आम्ही सगळे घाबरतो, जिंकता आलं पाहिजे त्याला, त्याचं स्मरण ठेवता आलं पाहिजे, त्याचं स्मरण ठेवता आलं पाहिजे. संतांनी नेमकं काय केलं माहितीये का? संत घाबरले नाहीत, संतांनी त्याचं स्मरण ठेवलं, आठवण ठेवली, मला एक दिवस जायचं आहे. आणि जो माणूस अखंड अखंड आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं स्मरण ठेवतो की नाही, आठवण ठेवतो की नाही, मला एक दिवस जायचं आहे, त्याची कर्म, त्याचे विचार व्यवस्थित असतात, योग्य असतात, त्याचे विचार योग्य असतात, बरं का. ज्या माणसाला मृत्यूची भीती वाटते ना, तो मृत्यूला पर्याय शोधत असतो. सगळ्या गोष्टींना पर्याय आहे, पण मृत्यूला पर्याय नाहीये, मृत्यूला पर्याय नाहीये. मृत्यूला पर्याय शोधण्यापेक्षा, मृत्यूच्या पर्यायाचा विचार करण्यापेक्षा आम्ही त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे.
आम्हाला एक दिवस जायचं आहे म्हणून, बरं का. आणि म्हणून या ठिकाणी जगत वागत असताना आम्हाला अनेक प्रकारची माणसं पाहायला मिळतात, अनेक प्रकारची माणसं पाहायला मिळतात. आता जो श्लोक आपण या ठिकाणी प्रवचनासाठी घेतलेला आहे, भगवंत म्हणतात संतुष्ट यमहीन व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम सुमृतत्वाय कल्पते. अर्थात सुखातही आणि दुःखातही जो मनुष्य, तो साधक स्थिर असतो, विचलित होत नाही, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. आमचं सुख किंवा दुःख हे कोणावर अवलंबून आहे? कोणावर अवलंबून आहे? आम्हाला जर सुख झालं ना, तर त्याचं श्रेय आम्ही स्वतः घेत असतो. आपली मेहनतच तशी आहे, आपलं कामच तसं आहे, आपले विचारच तसे, आपलं जगणं वागणंच तसं आहे, बरं का. शेती चांगल्या प्रकारे पिकली ना, तर मग बोलतो आपली मशागतच तशी आहे, सगळा टायमाला असतंय काम आपला, लोकांच्या सारखं आहे काय. पण तेच जर थोडस काही एखादा रोग झाला, रोग आला, एखादा काहीतरी व्यवस्थित जर झालं नाही, तर मग मात्र बोलतो शेवटी देवाच्या हातात आहे, निसर्गाच्या हातात आहे. शेवटी निसर्गाच्या मनात आल्यावर कोणाचं काही चालत नाही. चांगलं काही झालं की आम्ही, आणि वाईट काही झालं की मी कोणातरी आम्ही दोष देत असतो, कोणाला तरी पुढे करत असतो, बरं का. पण खरं तर आमच्या सुखालाही आणि दुःखालाही कारणीभूत आम्हीच आहोत. सुखालाही आणि दुःखालाही कारणीभूत आम्हीच आहोत, बरं का. ज्यांच्या उतरकार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी ही आम्ही प्रवचन सेवा आयोजित केली आहे ना, बाबांच्या चेहऱ्यावर जेव्हा पाहावा तेव्हा हसू होता, चिंताग्रस्त कधी दिसलेच नाहीत. सुख त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर दर्शन घडायचं सुखाचं, सुखी होते. कारण त्यांची व्यवस्था त्यांनी स्वतः केली होती, ते लोकांवर अवलंबून नव्हते, ते इतरांवर अवलंबून नव्हते. समजतंय ना. आम्हाला जर चिरकाल टिकणारं सुख जर प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याला शाश्वत सुख म्हणतात, ज्याला आत्मसुख म्हणतात, ते आत्मसुख जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे ना, तर पहिले आम्ही सर्वप्रथम आमच्या हिताचा विचार केला पाहिजे. आमचं हित कशात आहे, पहिले हिताचा विचार केला पाहिजे आम्ही. आणि ते हित साधत असताना आम्ही स्वतः आमच्यासाठी प्रयत्न करायचे. म्हणून माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवडा, संसार बंधन तोडावे. आम्हाला स्वतः प्रयत्न करायचंय आमचं हित साधण्यासाठी, बरं का. आणि अशी जी हित साधण्यासाठी माणसं जे स्वतः प्रयत्न करतात ना, त्यांच्यावर असलेले त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, बरं का, मार्गदर्शन, त्याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा आई वडिलांना देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. कुठलेच आई वडील कोणालाच वाईट सांगत नाहीत, वाईट शिकवत नाहीत. कुठल्याच मुलाला कुठलेच आई वडील वाईट शिकवत नाहीत, कधीच नाही. कधीतरी तो वाईट मार्गाला चाललेला जर पाहायला मिळाला ना, तर उलट अर्थी त्याला विरोध करतात, त्याला सांगतात, त्याला शिकवतात, त्याला मार्गदर्शन करतात. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय, पहिला आमचा हिताचा विचार करायचा. आमचं हित कशात आहे. आता साधं नुसतं आमच्या चांबड्याच्या डोळ्याने जर आम्ही बघितलं ना, आमच्या ह्या चांबड्याच्या डोळ्याने, की मनुष्य हितासाठी झडतोय, हिताचं कार्य करतोय की अनहिताचं कार्य करतोय, हितासाठी धावपळ करतोय की अनहितासाठी धावपळ करतोय, हा आमचा आम्ही जरी विचार केला तरी आम्हाला शोधबोध होईल मनुष्य कशासाठी धावपळ करतोय. हितासाठी कमी, अनहितासाठी जास्त, सुखासाठी कमी, दुःखासाठी जास्त. आम्ही परमार्थ वाढवला पाहिजे, आम्ही आध्यात्मिक विचार वाढवले पाहिजेत, आमच्याकडे आध्यात्मिक विचारांचा साठा पाहिजे, आम्ही नामचिंतन केलं पाहिजे, आम्ही नामाची बँक भरली पाहिजे. पण आम्ही कसले बँक भरत असतो बरं. आम्ही अधिक जोडणी केली पाहिजे नात्यांची, आम्ही अधिक जोडणी केली पाहिजे मैत्रीची, मित्रांची. जिथे आम्हाला जगद्गुरु तुकोबा, माऊली, ज्ञानोबा ऐकायला मिळतील त्या ठिकाणी आम्ही रममान झालो पाहिजे. पण दुर्दैव आहे, आम्हाला बोलवावं लागतंय, पुढे सरा म्हणून सांगावं लागतंय, पुढे सरका म्हणून सांगावं लागतंय. आणि कुठेतरी एखादं मनाचं मनोरंजन असेल ना, तिथे जागा पकडायला पुढे हजर असतात लोक. संध्याकाळच्या वेळेला आमच्या हातात एकदा रिमोट आला ना, की 4-4, 5-5 सिरियल बसल्या जागी बसतोय, पाहतोय आम्ही, तेव्हा कंटाळा येत नाही, आळस येत नाही, निद्रा येत नाही, आम्हाला थकवा जाणवत नाही, उलट थकवा बाजूला होत होतो. आमच्या मनाला जी आवड आहे ना, ती अशा प्रकारची आवड आहे.
मग मला सांगा त्याच्यात हित आहे का अनहित आहे? मुलाचा अभ्यासामध्ये हित आहे का रील्स पाहण्यामध्ये हित आहे? मुलाने जास्त वेळ पुस्तक हातात घ्यावं का मोबाईल हातात घ्यावं, कशात हित आहे? तसं आम्ही जास्त वेळ संसारामध्ये रममाण असावं की परमार्थामध्ये रममाण असावं, कशात हित आहे आमचं? आणि मग आमच्या चांबड्याच्या डोळ्याने आम्ही पाहतोय ना आम्ही कशात रममाण आहोत, अधिक रममाण कशात आहोत? आईसाहेब असताना बाबांनी परमार्थ केलाच केला, पण नंतर ज्या वेळेला आईसाहेब जाण्याचंही दुःख त्यांच्या पदरात पडलं त्यावेळेला त्यांनी अधिक विचार केला तो आध्यात्मिक क्षेत्राचा. संसाराचा विचार नाही केला, पोटापाण्याचा विचार केलाच नाही त्याने. अरे मिळेल देवाच्या कृपेने काय असेल ते. भावांनी चांगल्या प्रकारे सेवा केली, भाऊजायांनी चांगल्या प्रकारे सेवा केली, मुलांनी पुतण्यांनी चांगल्या प्रकारे सेवा केली, मुलींनी बहिणींनी चांगल्या प्रकारे सेवा केली, आधार द्यायचं काम केलं. पण कोणावर अवलंबून नाही राहिले का? स्वतःचं हित कशात आहे ना याचा विचार करून ते अधिक करून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत झाले. आणि आम्हाला ते साधायचं आहे, आमचं हित आम्हाला साधायचं आहे. मग त्यासाठी आम्ही काय संसाराचा त्याग केला पाहिजे का? मुळीच नाही बरं का. नाशिवंत आहे पण तरी आम्ही प्रेम करतो ना देहावर. काय मौली? नाशिवंत आहे की नाही? देह जाईल जाईल याशी काळबा खाईल, देह हे काळाचे धन कुबराचे. काय नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एवढी सगळं माहिती असताना सुद्धा आम्ही देहावर प्रेम करतोय ना, नाशिवंत आहे तरी. मग तसंच आमचे नाही आहेत हे आम्हाला माहित असून सुद्धा आम्ही प्रेम केलं पाहिजे. कोण गुणाचा पिता जगी या माता ही गवणाची कन्या पुत्र ही नसते. आपले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इष्ट संपत्तीची कुणी नसे या जगी आपले घरी कासतो धर्माची. नाही गुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जातील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू गुणाची बहीण गुणाचे कोण गुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच रागेला कुठतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. सगळं माहिती आम्हाला ही माया आहे, हा मायेचा बाजार आहे, हे आम्हाला शेवटपर्यंत साथ देणार नाहीत. अग्नी देईपर्यंत सगळे असणार आहेत. एकदा काय अग्नी दिली त्या माणसाला एकट्याला जळावं लागणार आहे, एकट्याला जळावं लागणार आहे. हे सगळं आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा आम्ही ते सांभाळलं पाहिजे ना, कारण ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. काय आमच्या मुलांचा सांभाळ आम्ही केला पाहिजे, आमच्या वाईचा सांभाळ आम्ही केला पाहिजे, तिच्या सुखात सुख दुःखात दुःख आम्ही मांडलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ज्या समाजामध्ये आम्ही कार्याला आलेलो त्या समाजाचं कार्य आम्ही केलं पाहिजे. ज्या कुटुंबामध्ये आम्ही कार्याला आलो त्या कुटुंबाचा आधार म्हणून आम्ही त्या ठिकाणी कार्य केलं पाहिजे. ते टाकून चालणार नाही, पण त्या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही अशा प्रकारे पाहिजे, असून नसल्यासारखं. नाही का माऊली? असून नसल्यासारखं. जोपर्यंत ते बैल गाडी ओढतायत तोपर्यंत त्या साठीच्या खालून चालणारा कुत्रा भाव खातोय. नाही का बाबा? ते खाली कुत्र चालतंय ना त्या गाडीच्या बरोबर, त्या साठीच्या खालून चालतंय ते. त्याला असं वाटतंय की मी गाडी ओढतोय की काय, भाव खात असतंय ते. पण ज्या वेळेला का बैलाला कळलं की नाही की ह्या कुत्र्याकडे अभिमान निर्माण झालेला आहे, त्याला असं वाटतंय गाडी मी ओढतो म्हणून, त्यावेळेला थोडा पुढे येऊन दिला त्याला त्या दुराण्यांच्या खाली आणि दिली एक लात मारून त्या बैलाने. लात लागल्याबरोबर तो कुत्रा त्या गाडीच्या पासून फार लांब जाऊन ओरडत ओरडत लांब जाऊन थांबला आणि मग निरीक्षण केलं त्याने, अरे मी एवढ्या लांब आलो तरी गाडी चालते, मी एवढ्या लांब आलो तरी गाडी चालते, म्हणजे गाडी मी ओढत नव्हतो. अजा गेला पणजा गेला बाप मसने गेला देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. माझ्या मुले हा घर आहे, माझ्या मुले हे घर चालतंय, माझ्या मुले तुम्ही पोट भरताय, माझ्या मुले संसार चालू आहे, मी आहे म्हणून. सगळ्यात मोठा भ्रम जर आमच्या आयुष्यातला कुठला असेल तर मी. सगळ्यात मोठा भ्रम, सगळ्यात मोठा भ्रम, सगळ्या दुःखाला कारणीभूत आमच्या आयुष्यातलं जर कोणी असेल तर मी. त्याने त्याच्या साधूला, त्या साधकाने विचारलं, मी देवपूजा करतोय, मी उपासना करतोय, मी नामस्मरण करतोय, मी देवाच्या बाबतीत कधीही काही कमी पडत नाही, मी एकदा नामस्मरणाला बसलो की तासन तास बसतोय, मी उठत नाही लवकर, मी देवपूजाला लागल्यानंतर मी त्या ठिकाणी येता सांग देवपूजा करत असतो. मी देवपूजा करत असताना कधी अशी छोटी छोटी फुलं देवाला वाहत नाही, मोठी फुलं वाहतोय. मी देवपूजा करत असताना असे छोटे छोटे हार देवाला कधीच वाहत नाही, मोठमोठे हार, सुगंधी हार वाहतोय.
मी सुगंधी अगरबत्ती लावतोय, मी तुपाचा दिवा लावतोय, मी पामतेलाचा, मी साध्या तेलाचा कधी दिवा लावत नाही. मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी करत नाही. तरी सुद्धा मला आत्मसाक्षात्कार का नाही, तरी सुद्धा मला आत्मप्रचिती का येत नाही, तरी सुद्धा मला समाधान का होत नाही. तेवढ्यात ते साधू पटकन बोलून गेले, तुला समाधान होईल, तुला आत्मप्रचिती येईल, तुला आत्मसाक्षात्कार होईल मी मेल्यावर. कधी? मी मेल्यावर. मी देवपूजा करतोय, मी नामस्मरण करतोय, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही. खर तर ज्याचा आहे ना त्यालाच द्यायचंय, निमित्त मात्र आपण आहोत. आपणच म्हणतो ना, देवाची करणी. आणि जिथे दुसऱ्या माळ्यावर जर आम्हाला पाणी न्यायचं असेल तर मोटार लावावी लागते, पंप लावावा लागतो. तोही व्यवस्थित असला तर बरा, नाहीतर ते पाणी पोहोचत नाही. 3-3 माळ्याच्या उंची एवढा असणारा तो नारळ काय पाणी पोहोचवतोय कोण बरं तिथे? आम्ही म्हणतोय ना देवाची करणी आणि नारळात पाणी. मग तोच नारळ देवाला देताना एवढा भाव पाहतोय तू काय? माणसाची वृत्ती बघा ना, एक नारळ देतो अख्ख्या घरादाराचं मागतो. बरं तेवढ्यात थांबला तर बरं, नाही तर मग जय बजरंगबली तोड दुश्मनकी झाली. ते पण एक नारळ देऊन किती कामं सांगतोय बघा देवाला. पहिला विचार असा आहे, ऐका, आम्ही देवाकडे मागावं की नाही मागावं याचा विचार पहिला आम्ही केला पाहिजे. कारण जे दिलंय त्याचीच अजून परतफेड नाही. काय? जे दिलंय त्याचीच परतफेड नाही. 83,99,999 एवढी तर मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे नरदेह भगवंतांनी आम्हाला दिलेला आहे. आम्ही परतफेड काय केली बरं? काय परतफेड केली? या मुलांमध्ये, बाळांमध्ये, संसारामध्ये, मायेमध्ये गुंतून राहिलो, ही परतफेड आहे का? देहबुद्धीमध्ये गुंतून राहिलो, ही परतफेड आहे का? जो देव आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये राहून, आमच्या देहामध्ये राहून आत्मा म्हणून सांभाळतोय, त्याच्या कार्यामध्ये आम्ही खंड पाडतोय, पण आमच्या कार्यात तो कधीही खंड पाडत नाही. एक सेकंद जरी थांबला तरी पहिला झटका येऊन जातोय माणसाला. आम्ही अखंड कार्य करत असताना सुद्धा त्याच्या कार्यात खंड पाडतोय. तो कधी आमची सेवा करण्यामध्ये थांबतोय का? आम्ही देहाला विश्रांती मिळावी म्हणून झोपतोय, पण आम्ही झोपलेलो असताना सुद्धा आमची देवसेवा करतोय. तृषेने शोकले शरीर, आत्मा याचकडे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. रात्रीच्या वेळी झोपेमध्ये असताना मला तहान लागते, त्या झोपेच्या तंद्रीमध्ये बरोबर पाण्यापर्यंत नेऊन पाणी पाजून परत त्या अंथरुणावर आणून झोपवितोय. सकाळी उठल्यानंतर बोलतोय स्वप्न होतं की प्रत्यक्षात होतं बरं? आम्ही गाढ झोपेत असताना आमच्या पायाला डास चावतोय, तिथपर्यंत हात नेण्याचं काम तो देव करतोय. तो आत्मा आहे, तो अंतरात्मा आहे, तो आमची सेवा करतोय म्हणून आम्ही कार्य करतोय. एवढं सगळं काही करत असून सुद्धा ऐका, आम्ही तो देव नाहीच आहे म्हणतोय, तरी तो देव आमची सेवा करतोय. अजून काय देवाने करावं हो? बरं का, हे सगळं काही करत असताना सुद्धा चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलवी, ते हरिविणा देखावी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन चुक नका. माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून आहे. किती सामर्थ्य आहे त्याच्याकडं, काय सामर्थ्य आहे त्या देवाचं. वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटी. वृक्षाचं पानही त्याच्या सत्तेने हलतंय. ऐका, आपले डोळे उघडे ठेवून जर तो देव गेला ना, डोळे मिटण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नसते, ती कोणाला तरी हात फिरवावं लागतंय. वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता. काय बाहेर पाहता इथे बघा. एवढं सगळं कार्य करत असताना सुद्धा आज कितीतरी मार्केटमध्ये, बाजारामध्ये आम्हाला असे काही माणसं नास्तिक विचाराचे भेटतात. देव नाहीच आहे म्हणतात. भाग्य आहे त्यांचं, नाही आहे म्हणणारा देव पण त्यांना सांभाळतोय. सगळं दिलंय ना आम्हाला भगवंताने. नरदेव दिलेला आहे, आमच्या अंतरामध्ये राहून सेवा करतोय. विशेष म्हणजे आम्ही श्रीमंत आहोत. गरीब आणि श्रीमंत कोणाला म्हणतात? ज्याला दृष्टी नाही ना दादा, त्याला विचारा दृष्टीची किंमत काय आहे. ज्याला कान असून ऐकायला येत नाही ना, त्याला विचारा श्रवणाची किंमत काय आहे. ज्याला मुख असून सुद्धा बोलता येत नाही ना, त्याला विचारा दादा या वैखरीची किंमत काय आहे.
ज्याचा पाय काम करत नाही, ज्याचा हात काम करत नाही, ज्याला एखादा इंद्रिय निकामी झालेला आहे, त्याला विचारा त्या इंद्रियाची किंमत काय आहे. आज आम्ही डोळ्यातून डोळे भरून पांडुरंग परमात्म्याला पाहू शकतो. हे जग पाहत असतोय आम्ही सगळं काही ऐकत असतो. ते ऐकण्याचं सामर्थ्य आमच्याकडे, आम्ही बोलत असतोय, बोलण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आहे. आमचे पाय काय कार्य करतात, हात कार्य करतात, आमचे सगळे इंद्रिय व्यवस्थित आहेत ना, म्हणून जगामध्ये श्रीमंत आम्ही आहोत. श्रीमंत आहोत आम्ही. ही श्रीमंती आम्हाला भगवंताने दिलेली आहे, देवाने दिलेली आहे श्रीमंती. कुठल्या वेळेला कुठला बल्ब उडवायचा ते त्याच्या हातात आहे, नाही का माऊली? कुठल्या वेळेला कुठलं पाठ निकामी करायचं होतं त्याच्या हातात आहे. आणि विशेष सांगू का तुम्हाला, आम्हाला सगळ्यात मोठी भेट जर भगवंतानी कुठली दिली असेल ना, तर कुठेही विकत न मिळणारं आयुष्य. हे आयुष्य जे भगवंताने दिलंय ना, हे कुठेही विकत मिळत नाही. त्या आयुष्याचा आम्ही विचार केला पाहिजे, त्या आयुष्याचा मोजमाप आम्ही केला पाहिजे. किती वर्ष झाली मना जे घडी राघवे न गेली, जणी आपुले ती तुवा हानी केली. हानीच झाली ना. भजनाविण जो काळ आमचा गेला ना, तो व्यर्थ गेला. नामस्मरणाविण जो काळ आमचा गेला, तो व्यर्थ गेला, व्यर्थ गेला. राहिलेला काळाचा आम्ही विचार केला पाहिजे. किती काळ राहिलाय बघा, किती वेळ राहिली आमच्याकडे, आमच्या हातात किती वेळ आहे. जी आता आहे तीच. काय समजतंय? रात्री झोपताना मिटलेले डोळे सकाळी उघडतीलच याची गॅरंटी नाही. आजचा अस्ताला गेलेला सूर्य आम्ही बघितलेला आहे, पण उद्याचा सूर्योदय पाहायला पाहूच हे आमच्या हातात नाही आहे. किती काळ आहे आमच्या हातामध्ये, किती काळ आहे, किती आयुष्य आहे आमचं. शतवर्ष वय नेमिले त्यात बालपण नेनता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे भोग, कर्म भोग आता भगवंताचा योग कोणे वेळे. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तेवढं नाही मिळत आम्हाला. मग किती जो आताचा काळ आहे तेवढाच. नंतरची वेळ असेल सांगू शकत नाही, नंतरची वेळ असेल सांगू शकत नाही. आयुष्य मोजाव या बैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराच्या जगदूर तुकोब म्हणतायत. आमचं आयुष्य तो मापारी मोजतोय. किती राहिलं ते त्याला माहिती, आम्ही फक्त कल्पना करतोय. 100 वर्ष दिले असतील तर अजून जवळजवळ 55 वर्ष बाकी आहेत. तुझ्या दृष्टीने असतील रे, पण त्याच्या दृष्टीने 55 वर्ष काय, 55 महिने पण आहेत की नाही ते माहिती नाही, 55 दिवस पण आहेत की नाही माहिती नाही, आणि 55 मिनिटं पण आहेत की नाही ते माहिती नाही माहिती. जन्मतारखा सगळ्यांना माहिती आहेत आम्हाला, मृत्यूची तारीख मात्र आम्हाला कोणालाही माहित नाहीये. मृत्यू कधी येतो आम्हाला काय माहिती, पण आहे एवढा विश्वास आहे ना. मग जाण्याच्या आधी आम्ही काही कार्य केलं पाहिजे, काही आम्ही साध्य केलं पाहिजे. आमचं कर्तव्य आहे. हा आम्हाला नरदेव कशासाठी मिळालेलं आहे, का मिळालेला आहे? अरे जे दिलंय देवाने ना, तेच जर आम्ही परतफेड केली नाही तर आम्ही देवाकडे अजून काय अपेक्षा करू शकतो, काय अपेक्षा करावी देवाकडून. आईच्या गर्भात असताना ज्या वेळेला नवही द्वार बुजली गेली, बुधबुधाकार झाला, नवही द्वार बुजली गेली, अर्थात कोंडला गेली, कोंडलेली अवस्था निर्माण झाली. आणि त्यावेळेला देवाला प्रार्थना केली, देवा येथून सोडविसी स्वहित करेना जन्मवास गर्भवास हा चुकविना पुन्हा नाही येते देवा. तुझं नामचिंतन करेन देवा, तुझं नामस्मरण करेन देवा, स्वहित करेन मी, हित करेन, आणि पुन्हा या गर्भवासामध्ये येणार नाही देवा. बाहेर पडताच म्हणे कोहम. कोहम म्हणजे केव्हा केव्हा आम्ही ऐकलंय, पण केव्हा केव्हा नाही. कोहम, मी कोण आहे. ऐका, आपला विषय होता सगळ्याला कारणीभूत जर असेल तर मी, तुमच्या दुःखालाही कारणीभूत असेल तर मी, बरोबर आहे की नाही. आता हा मीच विसरला, कोहम, मी कोण आहे. आणि ते विस्मरण जे झालं ना, आयुष्याचं गणित चुकलं एक हातचा चुकल्यामुळे. मी देवाचा साधक आहे, मी देवाचा दास आहे, मी देवाचा भक्त आहे.
या ठिकाणी देव कार्य करण्यासाठी भगवंताने मला पाठवलेले आहे, धर्म कार्य करण्यासाठी मला पाठवलेले आहे. अर्थात 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. मला मुक्त व्हायचंय, मला मोकळं व्हायचंय. अरे सहज होशील ना, भगवंत म्हणतात संतुष्ट सततम योग येतात. सहज मोकळा होशील त्यासाठी आम्ही काय करायचं? यम ही न व्यथयन्ते पुरकम पुरुषर्षभा सम दुःख सुखम धीरम सुमृतत्वाय कल्पते. सहज मोकळे होऊ, सहज मोक्ष मिळेल आम्हाला. मोक्ष म्हणजे मोकळा झाला. ज्याच्याने बांधलेला आहे त्याच्याने मोकळं व्हायचं असेल तर आधी आम्ही पहिला विचार केला पाहिजे, सुखात आणि दुःखातही जर आम्हाला समान राहायचंय, सारखं राहायचंय, विचलित व्हायचं नाही, तर सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात याचा विचार आम्ही केला पाहिजे. कशात सुख आहे आणि दुःख कशाला म्हणतात त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. जाणं प्रत्येकाला, या जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यावाच लागणार आहे, जावंच लागणार आहे. पण त्याच्या आधी आम्ही विचार केला पाहिजे, मी कुठून आलेलो आहे. गोदले महाराज म्हणतात, आलासी कुठून जासी कवण्यारे ठाया, घरदार नो हे तुझे अवघी लटिकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतवणूक पाय बुडत असे. देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. ते कार्य आम्हाला करायचं आहे. तेच कार्य करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या जगामध्ये आलेलो आहे. आमचा जन्म झालेला आहे, ते आम्हाला साध्य करायचं आहे. जे साध्य करायचं आहे ते स्मरणात ठेवून त्याप्रमाणे आम्ही साधना केली पाहिजे. त्याला साधक म्हणतात. अवगुणाचा करुणी त्याग जेणे दिला संत संग मग तयासी बोलीचे बघ साधक. कर्मापासून परमार्थाला सुरुवात होते, आमच्या विचारापासून परमार्थाला सुरुवात होते, आमच्या जगण्या वागण्यापासून परमार्थाला सुरुवात होते, अगरबत्तीपासून नाही. आज कलियुगामध्ये मनुष्याला काय वाटतंय माहितीये का? देवाला सकाळी सकाळी अगरबत्ती ओवाळली म्हणजे माझी भक्ती झाली. देवाच्या पुढे दीप प्रज्वलन केलं, दिवा लावला म्हणजे माझी भक्ती झाली. खूप मोठं काम केलं मी. दादा, याचा आणि देवाचा काही संबंध नाही, याचा आणि आपला संबंध आहे. आपल्या मनाला समाधान वाटावं म्हणून तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावा, नाही तर त्याच्याशी देवाला गरज नाही. तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावताय की हलक्यातली लावताय त्याच्याशी गरज नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या मनाला समाधान व्हावं म्हणून तुम्ही तुपाचा दिवा लावा, अन्यथा देवाला वामतेलाचाही चालतो ना. तुमच्या परिस्थितीप्रमाणे जसा असेल तसा चालतो, त्याच्याशी गरज देवाला नाहीये. देव भावाचा भुकेला. आमचा भाव काय, आमची निष्ठा काय, आमची श्रद्धा काय आहे, किती विश्वास आहे देवावर आमचा किती विश्वास आहे. बघा ना, जरा दुःख आलं की लगेच माणसाचं परमार्थ पण कमी होतो ना. नाही, जरा दुःख माणसाच्या पदरात आलं ना की लगेच माणूस काय काय विचार करतो, मी देवाचं करतोय, मी नामस्मरण करतोय, मी देवदेव करतोय, तर सुद्धा माझ्या पदरात दुःख का. उलट अर्थी विचार केला पाहिजे की दुःखामध्ये भगवंताचं मला स्मरण होत आहे, म्हणून संतांनी अधिक करून दुःख मागून घेतलं देवाकडे, अधिक करून दुःख मागून घेतलं. सुखाची कधी अपेक्षा केलीच नाही, कधीच नाही, कधीच सुखाची अपेक्षा केली नाही. ज्याने दुःख दिलंय ना दादा, पचवण्याची शक्ती तो देणार आहे, तोच देणार आहे. देवावर किती विश्वास असावा. एखाद्या लहान मुलाला बघा, आपण घेतोय असं मस्त की दोन्ही हातामध्ये खेळवतोय नाही, त्याला असा खिदळवतोय, त्याच्याशी हसतोय, तो पण हसतोय, आपण पण हसतोय, आणि हसता हसता पटकन असं उंच उडवतोय त्याला. आपण काय समजतंय का? त्याला असं दोन्ही हातामध्ये घेता घेता असं हळवतो, पण इकडे तिकडे असं मस्त की हसवतोय त्याला, आणि हसता हसता असं उंच उडवतोय त्याला. वास्तविक उंच उडवल्यानंतर त्याने रडायला पाहिजे, पण ते अधिक असतंय, त्याला माहिती आहे ज्याने उडवले ना तोच सांभाळणार आहे, तोच झेलणार आहे. एवढा विश्वास आमचा देवावर असावा. दुःखातही आम्हाला भगवंताचं विस्मरण कधी होणार नाही, आणि सुखातही भगवंताचं विस्मरण कधी होणार नाही. आम्हाला कधी होणार नाही. आणि जो सुखातही आणि दुःखातही विचलित होत नाही ना, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. अशा प्रकारे या श्लोकामध्ये भगवंताने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, जाणीव करून दिलेली आहे. आमचं ध्येय काय आहे, आम्ही काय साध्य करायचं